नमस्कार. काही तांत्रिक अडचणीमुळे बंद पडलेल्या झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलच्या आजपासून नियमित होत आहेत. उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. नमस्कार, मी आप्पासाहेब शिरसाटे, झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दिनांक 9 डिसेंबर 2025च्या 10 ठळक घडामोडी. धाराशिव उस्मानाबाद निवडणुकीच्या नगरपालिका निवडणुकीच्या स्ट्रॉंग रूममधून संशयास्पद आवाज. 20 तारखेला होणाऱ्या प्रभागाच्या निवडणुकीच्या मशीनची केली जात होती गुपचूप चोरीछुपे चाचणी. निवडणूक अधिकारी यांच्यावरील संशय वाढला. मशीन चाचणीची दिली नाही कोणत्याही उमेदवारास कल्पना. चाचणी याची दोन्ही शिवसेनेने एकत्र येऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांना धरले धारेवर. बेंबळी येथे मुख्य बाजारपेठ खंडोबा मंदिराजवळ जुगार अड्ड्यावर छापा. अभिजित लाखे यांना घेतले ताब्यात. पोलिसांनी केली कारवाई. येडशीजवळ बार्शी लातूर रोडवर केशरबाई नागटिळे या 70 वर्षीय महिलेला अज्ञात चोरट्यांनी 20 ग्राम सोन्याचे दागिने लुटले. धाराशिव उस्मानाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात झाला अज्ञातावर गुन्हा दाखल. तुळजापूर तालुक्यात ढेकरी शिवारात हायगईने वाहन चालवून दिली धडक, 1 जण जागीच ठार. तुळजापूर पोलिसांनी हनुमंत बोंदर या आरोपीविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार केला गुन्हा दाखल. आमदार सावंत यांच्या मतदारसंघात रस्त्याची दुरावस्था. सार्वजनिक बांधकाम विभाग व आमदार यांचे पूर्णपणे दुर्लक्ष करीत असल्याचा काँग्रेस तालुका सचिवांनी केला आरोप. पुढील 48 तास हे महाराष्ट्र राज्यासाठी धोक्याचे. थंडीचा कडाका वाढणार. कोणीही शेतकरी यांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. जर घराबाहेर काय काम असले तर गरमीचे कपडे वापरण्याचेही केले आवाहन. साई कला केंद्रातील नर्तिकेबरोबर प्रेमसंबंध. ढोकीच्या मुलाने घेतला गळफास. अश्रुबा अंकुश कांबळे असे तरुणाचे नाव. आत्महत्येपूर्वी प्रवासात असताना केला होता फोनवर पत्नीसोबतही वाद. शेतकरी यांना KYC करताना कोणतेही अट न लावता 92% शेतकरी यांना अनुदानाचा मिळाला लाभ. 8%ची लवकरच अडचणी दूर सोडविण्याची व पूर्तता केली जाण्याची असल्याची मुख्यमंत्री यांनी दिली सभागृहात माहिती. तसेच संजय गांधी इंदिरा गांधी योजनेचेही कोणतेही पैसे रोखलेले नाहीत, ते वेळच्या वेळी पडत आहेत खात्यावर पडत आहेत अशी माहिती ही सभागृहात मुख्यमंत्री यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे धाराशिव उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष डॉक्टर प्रतापराव पाटील यांनी पक्षात अखडलेल्या नसात आणल्या नवी जान. सुरू केला जुन्या व नव्या कार्यकर्त्यासोबत भेटीगाठी. यासाठी कार्यकर्त्यात आलेली मरगळही झाली जिल्ह्यातील दूर. या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. शुभरात्री.